नमस्कार. सध्या आई-बाबा दोघेही काम करतात. एकूणच कामाचं बदललेलं स्वरूप, डेडलाईन्स, वर्क प्रेशर या सगळ्यामध्ये मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं असं आपल्याला वाटत असतं आणि त्याचा कुठेतरी गिल्टसुद्धा येतो. एकूणच मुलांना वेळ कसा द्यायचा, वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायचा आणि आपलं स्वतःचं वेलबिईंगसुद्धा कसं आपल्याला मिळवता येईल या महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत अनुजा कुलकर्णी यांच्याशी. अनुजा समुपदेशक आहे आणि जिज्ञासा या संस्थेची ती कोफाउंडरसुद्धा आहे. चला तर मग गप्पा मारूयात अनुजाशी. अनुजा, तुझं स्वागत. हाय. आजचा जो विषय आहे तो अगदी आपण सगळे आत्ताचे न्यू एज पेरेंट्स जे आहेत ते सगळे यातून जात आहेत. ते म्हणजे दोन्ही पालक एकतर काम करतात आणि त्यामुळे मुलांना कम्पॅरेटिव्हली खूप कमी वेळ देता येतो असं वाटतं आणि त्याचं खूप गिल्ट येतं. कधीकधी तर खूप जास्त गिल्ट येतं. तर हे गिल्ट येणं म्हणजे ओके आहे आणि ते येऊ नये म्हणून काय करता येईल? गिल्ट येणं खूप स्वाभाविक आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की आत्ताचे जे पालक आहेत ते पालक जेव्हा लहान होते तेव्हा कुटुंबाचं जे स्ट्रक्चर होतं ते थोडं वेगळं होतं आणि बऱ्यापैकी वेळा आई नोकरी करत जरी असेल तरी घरामध्ये कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांची संख्या जास्त होती. आईच्या कामाचे आवर्स आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे आई अनेक वर्षांपासून जरी नोकरी किंवा काम करत असली तरी आईच्या कामाचं स्वरूप बदलत जाणार आहे. तर आता काय आहे की घरातला ब्रेडविनर कोण आहे याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा बनला आहे की आई आणि वडील दोघंही 11, 12 किंवा 13 तास वर्किंग असतात. बरोबर. हा एक खूप मोठा फरक आहे. सो मी जे मूल म्हणून अनुभवलेलं नाही ते माझ्या मुलाला मात्र अनुभवावं लागतं आहे. या बाबतीमध्ये आई म्हणून आईला सुद्धा आणि आईची ओढाताण होतीये म्हणून कधीतरी बाबाला सुद्धा गिल्टी वाटतच असतं. बरोबर. तर कुठेतरी जर या सेटिंगला पर्याय नसेल तर आपण जो वेळ आहे तो मुलांबरोबर अधिकाधिक छान पद्धतीने कसा घालवू शकू किंवा माझ्या ॲब्सेन्समध्ये माझं मूल वेलबिंग अनुभवत आहे का, या 2 प्रश्नांच्या मदतीने आपण ह्या गिल्टबरोबर डील करू शकू. ते कसं अचीव करायचं या बाबतीत आपण पुढे जसे जसे आपण बोलत जाऊ या इंटरव्ह्यूमध्ये ते मुद्दे येतील. ॲब्सोल्युटली. एकूण ह्या सगळ्यामध्ये ना खूपदा आपण ऐकतो वाचतो की क्वालिटी टाईम ही टर्म खूप वापरली जाते की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी टाईम कसं घालवता येईल हे बघा. आणि ते इतके वेळा वापरलेली टर्म आहे की क्वालिटी टाईम म्हणजे नक्की काय हे थोडं सांगशील का? डेफिनेटली. सो जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट कमी असते ना तेव्हा ती म्हणजे पुरेपूर पद्धतीने वापरलीच पाहिजे. हा आपला एक मनुष्य स्वभाव आहे. तर हल्ली आईवडिलांकडे सुद्धा मुलांबरोबर घालवायचा वेळ अगदी कमी असल्यामुळे तो वेळ कसा सर्वतोपरी वापरला जाईल असा प्रयत्न असतो. अगदी छोटं एक उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता सुट्ट्या चालू आहेत. तर एक आई मुलाला म्हणली की आपल्याला अम्युजमेंट पार्कला जायचं आहे. मूल खेळायच्या नादात ते विसरलं आणि घरी आल्यानंतर घरातला पसारा, मूल त्याच्यामध्ये झोपलेलं हे बघून आईची चिडचिड झाली. आईने उठवायला सुरुवात केली, चल 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 लवकर उठ, पसारा आवर, तू अजून तयार नाही आहेस, आपण तिकीटं काढलेली आहेत, आपण आत्ता गेलो तर पोचणार कसं. आणि ते मूल ह्या सगळ्या चिडचिडीने रडायला लागलं. मग जो क्वालिटी टाईम त्या आईने प्लॅन केला होता त्यातला पाऊण तास वेळ तर रडण्यामध्ये, समजवण्यामध्ये, परत गिल्ट वाटण्यामध्ये, सॉरी म्हणण्यामध्ये आणि इव्हेंच्युअली रडत खडत कसं बसं 1-1.5 तास उशिरा अम्युजमेंट पार्कला गेल्याने झाला. बरोबर. तर क्वालिटी टाईम म्हणजे प्रत्येक वेळेस ती काही एक टिकमार्क ॲक्टिव्हिटी नाही आहे. तर तो आई आणि मूल, वडील आणि मूल, आजी आजोबा आणि मूल ह्या सगळ्यांनी आनंदाचा एकत्र घेतलेला अनुभव आहे. बरोबर. त्यामुळे त्याला आपण क्वांटिटीमध्ये किती पैसे खर्च केले, मजा किती आली असं आपण क्वांटिफाय नाही करू शकणार. बरोबर आहे. इनफॅक्ट भरपूर वेळा ती प्रोसेस ही सुद्धा क्वालिटी टाईम असू शकते आणि कधी कधी अक्षरशः काहीही न करणं. अगदी. आम्ही नुसते बसलो, मी पेपर वाचत होते आणि माझा मुलगा माझ्या पायावर पाय टाकून पुस्तक रंगवत होता आडवं पडून. हा पण क्वालिटी टाईम असू शकतो. नक्की. म्हणजे जे आपल्याला वाटतं की कुठेतरी जायला पाहिजे, काहीतरी प्लॅन करायला पाहिजे किंवा शनिवार रविवारी काहीतरी कुठेतरी जाऊन येणं म्हणजे क्वालिटी टाईम हा असा नाहीच आहे खरं. आणि इनफॅक्ट काय माहिती आहे का की खरा क्वालिटी टाईम कसा घालवला जाऊ शकतो याचा विचार यायला सुद्धा कधीतरी नुसतं शांत बसणं, काहीही न करणं,
थोडं बोर पण होणं, अगदी ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पार्ट अँड पार्सल आहेत. बरोबर. म्हणजे आपण कामाच्या ॲक्टिव्हिटीतनं बाहेर पडतो की पडत नाही तोपर्यंत लिजर ॲक्टिव्हिटी सुरू होते. आणि ऑनेस्टली मी तुला सांगते, हल्ली मला आई वडील सांगतात की आम्ही शनिवार रविवारी दमतो. आम्हाला सोमवार ते शुक्रवार बरे वाटतात, कारण निदान आम्ही रुटीन ॲक्टिव्हिटी करत असतो. म्हणजे जी ॲक्च्युली शनिवार रविवार ही लिजर वाटण्याची गोष्ट आहे, बरोबर आहे. तिथे आपण लिजर ॲक्टिव्हिटीजच्या भडीमाराने दमतो. बरोबर. म्हणजे निवांतपणा तो नाही, तोही नाही आहे. बरोबर. नक्की. आणि हा तू म्हणालीस तसा हा क्वालिटी टाइम ज्याचा त्याचा जो तो नक्की शोधून काढू शकतो. तो प्रत्येक घरानुसार वेगवेगळाही असू ॲब्सोल्युटली. शकतो. प्रत्येक पालकानुसार सुद्धा तो वेगळा असतो. बरोबर. एक मला असा जनरल प्रश्न जो विचारावासा वाटतोय तो म्हणजे असं काही आहे का की हा दिवसाकाठी इतका वेळ कितीही आपण म्हटलं तरी आपल्याला कुठेतरी मेंदूत ते बसलेलं आहे की आता ह्या ॲक्टिव्हिटीला इतका वेळ दिला म्हणजे निदान मला हायसं वाटेल, असं काही आहे का? क्वांटिफाय करणं थोडं अवघड आहे. पण मी हल्ली पालकांना सांगते, कारण त्यांना ना टँजिबल आणि स्पेसिफिक उत्तर लागतं. बरोबर. तर असा विचार करताना मला असं वाटतं की मुलाबरोबर एक अजिबात प्लॅन न केलेली ॲक्टिव्हिटी, की मी चहा करतोय आणि माझं मूल माझ्या आजूबाजूला घुटमळतंय, तर त्याला म्हणणं चल ये तू चहा गाळ, मी आहे, मी गरम भांडं धरतो, पण तू निदान हे गाळणं तरी पकड. अशी अनप्लॅन्ड एखादी ॲक्टिव्हिटी. आणि एखादा प्लॅन्ड गेम किंवा ॲक्टिव्हिटी, जसं की एखादा बोर्ड गेम असेल, एखादा कार्ड गेम असेल, एखादी गोष्ट आपण दोघांनी ठरवलेली असेल की घरातल्या सगळ्या कुंड्या या सुट्टीमध्ये रंगवायच्या, मग रोज एक कुंडी. तर एखादी प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी आणि एखादी अनप्लॅन्ड ॲक्टिव्हिटी म्हणजे बास, डोक्यावरून पाणी. आणि इमॅजिन कर की एखाद्या मुलाला आईबरोबर असा थोडा वेळ, वडिलांबरोबरही असा थोडा वेळ घालवायला मिळत असेल, तर आय थिंक ते मूल लकी असेल. अगदी अगदी. नक्कीच. आईचा मुद्दा तू आता म्हणालीस तसं बऱ्याचदा असं होतं की खूपशा घरांमध्ये आईवर मुलं सांभाळण्याची जबाबदारी जरा जास्त असते. शिवाय घरातली कामं सुद्धा कम्पॅरेटिव्हली जास्त काही वेळेला असतात आणि त्याच्यामध्ये जॉब सुद्धा असतो. तिथे ती पुरी पडू शकत नाही आणि काही वेळेला मग ते असं हे पण होतं की इथेही नीट करता येत नाहीये, हेही नीट करता येत नाहीये, तेही नीट करता येत नाहीये. तर याविषयी काय सांगशील तू? मला नक्कीच बोलायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एखादं मूल जेव्हा थोडं विचित्र किंवा वेगळं वागत असतं, जास्त दंगेखोर असतं, तेव्हा ना आपल्याकडे जनरल ब्लँकेट कॉमेंट केल्या जातात की हां ते मूल ना आई वर्किंग आहे, किंवा घरी कोण नाही म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायला, किंवा हो खरं तर खूप चांगली डॉक्टर आहे ती, पण मुलाकडे काही लक्ष नाही. तर मला असं वाटतं की आयुष्याचं वयाचं पहिला वर्षाचा टप्पा संपला की मुलाला पालकत्वामध्ये ना रिस्पॉन्सिबल, केअरिंग आणि अटेन्शन देणाऱ्या पॉझिटिव्ह अडल्टची गरज असते. बरोबर आहे. सो ना आत्ताच्या काळामध्ये ते आईच असणार आहे असं नाही आहे. इनफॅक्ट तुझ्यासाठी मी नोकरी सोडून घरी बसली आहे असं फ्रस्ट्रेशन एक्सपिरियन्स करणाऱ्या आया सुद्धा आत्ता प्रचंड आहेत. बरोबर. मग त्या पूर्णपणे अवेलेबल असूनही ते केअरिंग पेरेंटिंग मुलांना देऊ शकतायत का? बरोबर. ह्याचं उत्तर नाही असं आहे. सो ह्याचा मुद्दा असा की आईनीच बाळाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मुलाचं चांगलं वागणं ही फक्त आईची जबाबदारी नाही, एकतर ती आजच्या काळात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. बरोबर. हां, आता होतं कसं, ट्रॅडिशनली ही जी आई आहे ही बघताना हे बघत आली आहे की आईनी पालकत्व पण सांभाळायचे, नोकरी पण करायची आहे. पण हे करत असताना कामाच्या बदललेल्या वेळा आणि त्यातला ताण हे लक्षात न आल्यामुळे ती आई कामातून डायरेक्ट पालकत्वामध्ये उडी मारते. तिचा आधीचा ताण संपलेलाच नसतो. बरोबर. तो ताण कॅरी करूनच ती मुलाला 4 सूचना देत असते. इतका वेळ ॲब्सोल्युटली नसलेली आई अचानक कुठून तरी आली आणि तिने सूचनांचा भडीमार माझ्यावर सुरू केला म्हटल्यानंतर ते मूल रिसेप्टिव्हली सूचना ऐकत नाही. मग जे सुरू होतो तो त्या मुलाचा रेबेल. बरोबर. आणि मग सगळेजण कन्क्लुजनवर पोचतात, नोकरी करते ना आई, मग ते मुलं ऐकत नाही. सो हा आईची नोकरी असा प्रश्न नाही आहे. इनफॅक्ट बऱ्याच घरांमध्ये आई जी नोकरी करत असते ती फक्त तिच्या जॉब आणि आयडेंटिटीसाठी नाही, तर ते कुटुंबालाच बेटर सपोर्ट करण्यासाठी असते. बरोबर आहे. त्यामुळे त्या आईचं बॅलन्स पेरेंटिंग, तिचा स्वतःसाठी असणारा वेळ आणि तिला तिच्या कामामधून मनाने एक्झिट व्हायला लागणारा वेळ, हा वेळ कुटुंबाने त्या आईला देणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे.
एकमेकांच्या स्वास्थ्यासाठी. म्हणजे त्यातनं ओव्हरऑलच घरात होणारी चिडचिड ही कमी होऊ शकते. पण हे जे तू म्हणतेस तो वेळ देणं म्हणजे काय, असं थोडंसं उघडपणे सांगशील का, उदाहरण देऊन? किंवा म्हणजे आपण जेव्हा वेळ देणं म्हणतो आहे तेव्हा आपण ट्रान्झिशनसाठी द्यायचा वेळाबद्दल बोलतो आहोत. बरोबर. आणि त्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये मी टाईम असं सुद्धा म्हणतो. बरोबर. तर जसं आपण म्हणलो की पालक झाल्यानंतर पालकांच्या आयुष्यातला तो मी टाईम हा वजा होतो. म्हणजे पालक व्हायच्या आधी नोकरी करत असताना आपल्या आयुष्याला 2च पदर असतात, एक नोकरीचा आणि दुसरा नोकरीत नसल्याचा. मग त्यावेळेस आपण कधी घरात असतो, घरी टाइमपास करत असतो, आपापल्या गोष्टी आपापल्या सोयीनी करत असतो. बरोबर. त्यामुळे तिथे आपल्याला इम्बॅलन्स जाणवत नाही. आता आपल्याला काय वाटायला लागतं की आपण पालक झाल्यानंतर सगळं वेळ आल्यानंतर मॅनेज होणार आहे, पण दिवसाला तास 24च आहेत आणि तुमच्याकडे असणारी फिजिकल आणि मेंटल एनर्जी सुद्धा एक्स आणि वायच आहे. बरोबर. मग जर तुमच्याकडे आता 24 तास असणारी एक जबाबदारी आहे आणि ती एक निर्जीव जबाबदारी नाही आहे, ते एक पूर्ण डिपेंडंट मूल आहे, तर ते तुमची एनर्जी घेणार आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या एक्स आणि वायमधून मी ती एनर्जी कशी आणि किती प्रमाणात बाहेर काढू शकेन, जी मी माझ्या मुलासाठी देऊ शकेन. किंवा आता माझ्या मुलाला मला जो वेळ द्यावा लागतो आहे त्यामुळे मला माझ्या कामाच्या वेळांमध्ये किंवा कामाच्या स्वरूपामध्ये काय पद्धतीचे बदल करावे लागतील, वेळा ॲडजस्ट कराव्या लागतील का, किंवा रोल थोडासा बदलून घ्यावा लागेल का, मला तिथे अधिक मदतीची वेळ लागणार आहे का. कदाचित बाळ व्हायच्या आधी अगदी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा कितीतरी बायका ओव्हरटाईम काम करत असतात, रात्री उशिरापर्यंत सबमिशन करत असतात, लेट नाईट मीटिंग्स अटेंड करत असतात, जे त्यांचं विदिन 15 दिवस बदलणार असतं. बरोबर. सो हे बदल जर आपण आधी अँटिसिपेट करू शकलो ना, तर मला असं वाटतं एकमेकांना मी टाईम देता येणं सुद्धा सोपं होईल. कारण बऱ्याचदा ना पालकत्व आणि जॉब याच्यामधला ट्रान्झिशन पिरियड न घेतल्यामुळे चिडचिड होते. आणि दुसरं म्हणजे बर्नआउट. आपण इथे सुद्धा स्वतःकडनं अधिक एक्सपेक्ट करतोय. बरोबर. आणि पालकत्वामध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी वेळामध्ये अधिक परफेक्ट पेरेंटिंग करायचंय. सो तिथेही आपण स्वतःकडनं आवाजावी अपेक्षा ठेवतोच आहोत. म्हणजे मग त्या अपेक्षा माझ्या मुलाच्या अचीवमेंटबद्दल असतील, त्याच्या आनंदाबद्दल असतील, नाहीतर त्यांनी खाण्याच्या क्वांटिटीमध्ये असतील. सगळ्याला काहीतरी आपण एक सेट करून ठेवला आणि तो पॅरामीटर डायरेक्ट स्वतःवर आणून ठेवलाय. म्हणजे पालकत्वातल्या बर्नआउटची मजा तर काय माहिती आहे का, की तिथे आपले मॅनेजरही आपण आहोत आणि तिथला एम्प्लॉई आपण आहोत. पण म्हणजे याच्यात थोडासा काय म्हणतात त्याला शांतपणे विचार करणं आणि तू म्हणतेस तसं की काय काय कुठे कुठे मी बदल करू शकणार आहे हे फाइंड आउट करणं. ॲब्सोल्युटली. मला वाटतं ना, आणि हा प्रवास ना दुटप्पी आहे. म्हणजे पहिल्यांदा तर तो प्रवास माझ्याशी आहे की मला खरंच गोष्टींचा निचरा होऊन ब्लँक ही अवस्था माझ्या आयुष्यात येण्यासाठी रोजचा वेळ मिळतोय का, आणि तो वेळ अगदी निर्लज्जपणे घ्यावा. म्हणजे ऑफिसमधनं मी 6 वाजता घरी येत असेल तर 6:20ला पोचायला हरकत नाही, पण तो 20 मिनिटाचा वेळ आपणच आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये चक्रा माराव्यात. बरोबर. एखादा कॉमेडी एपिसोड बघावा, 2 छान गाणी ऐकावीत, एकट्यानी उभं राहून छान चहा किंवा कॉफीचा आस्वाद घेऊन घरामध्ये यावं. अगदी. जर घरात एंटर करायला मी अधिक प्रिपेअर्ड असणार आहे त्याच्यामुळे, तर तो ट्रान्झिशनचा वेळ मला द्यायला काय हरकत आहे. खरं. तर तो वेळ आपला आपण तर घेतला पाहिजे, पण कुठेतरी एक जबाबदार जोडीदार म्हणून किंवा पालकत्वामधला आपला पार्टनर म्हणून आपल्या समोरच्या पार्टनरला पण तो वेळ मिळतोय का हे आपण बघितलं पाहिजे. सो ट्रू. कारण आता हा वेळ मी त्याच्याकडे बघते, तो वेळ तुला हवं ते कर. आणि हेच बाबाची पण जबाबदारी आहे की हा 2 तास वेळ तू घालव. बरोबर. आणि मग त्या वेळामध्ये मग घरातला पसारा आवरू का मग मी, असं नाही. म्हणजे आता जर 2 तास वेळ तुम्हाला मी टाईमसाठी मिळालेला आहे तर मग पसारा का आला तुमच्या डोळ्यासमोर. किंवा मग त्याच्यामध्ये ह्या 2 नातेवाईकांना भेटणं गरजेचं आहे, यांचं एरवी भेटणं होत नाही, पण तो तुमच्या मी टाईमचा भाग नाही. तोही तुम्ही जर जबाबदारी म्हणून भेटत असाल तर ती पण कुठेतरी एक टिकमार्क ॲक्टिव्हिटीज आहे. अगदी बरोबर. आणि मग यात नाही तो रिग्रेट, मला आज ना माझा 2-2.5 तास वेळ मिळाला होता, पण काय केलं मी त्याच्यामध्ये, काहीही नाही. तर ना कुठेतरी ना याच्यामध्ये एकमेकांना पण एनकरेज करावं लागतं की हा वेळ तू तुझ्यासाठी घे. बरोबर. त्या वेळामध्ये ना तू कामाचा विचार कर ना आमचा विचार कर.
वी विल फिगर आउट. सो कुठेतरी ते जे लुझनिंग आहे ना आयडियल्सचं, ते स्वतःच्या बाबतीत झालं पाहिजे. पण इथे कुटुंबाचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे जाता येता आपण एखादी कमेंट करतो, अरे मला नाही का ठेवला चहा. म्हणजे जी व्यक्ती आत्ता चहाच्या पहिल्या घोटाचा आस्वाद घेते ती तिकडनं बचकन उठते आणि ती म्हणते घे ना माझ्यातला अर्धा घे, कारण तिला गिल्टनी ऑक्युपाय केलं जातं. दुसरं ती म्हणते हां ठीक आहे मी करते चहा. सो तिला ऑलरेडी 2 पुढची कामं दिसतात, त्याच्यामध्ये ती म्हणते ओके माझा चहा द्यायचा राहिला ना आता घे. बरोबर. सो या छोट्या छोट्या वाक्यांमधनं दुसऱ्यासाठी केअर करणं येतं. आणि आपल्याला जर एकमेकांचे बर्नआउट टाळायचे असतील ना, तर ही मी स्पेस दुसऱ्या व्यक्तीला उदारपणे ऑफर करता येणं फार महत्त्वाचं. अगदी अगदी. आणि हे तू जे म्हणतेस हे थोडंसं एम्पथाईज करता येणं समोरच्या बाबतीत, हे नवरा बायको दोघांनाही आणि म्युच्युअली करता आलं तर नथिंग लाईक इट. कारण ना आपण नाही म्हणलं तरी ना त्यात पण कॅल्क्युलेट करतो. बरोबर मी हे इतकं नाही, केलं. आणि दुसरं म्हणजे परफेक्शन टू व्हॉट एक्सटेंट, की तुझ्याकडे जेव्हा मुलाची जबाबदारी होती तेव्हा तू एकीकडे लॅपटॉप बघत होतास. हां, म्हणजे अग्रीड की हे असं नसलं पाहिजे आणि मेंटल अवेलेबिलिटी असली पाहिजे. बरोबर. पण जर आता बाबाची जबाबदारी आहे तर मग तुम्ही शेजारच्या खोलीतून डोकावून बघायला मुळात यायलाच नको. ॲज लॉंग ॲज युअर चाइल्ड इज इन वेलबिंग बरोबर. अँड सम नॉन निगोशिएबल आर मेट, की डेफिनेटली स्क्रीन टाईम नाही असं जर तुमचं त्या वेळामध्ये ठरलं असेल तर ते मीट होतंय ना. बरोबर. तसंच आहे खाण्याची जबाबदारी. तुम्ही मोठ्या मुलाला सांगितली आहेत ना की या धाकट्याला खायला घाल आणि तू पण पॅरलली जेवून घे, तर तुझ्याबरोबर जेवताना ना तो अर्धी पोळी कमीच खातो. आता तुम्ही दिली आहेत ना जबाबदारी, मग आता ते बघू नका. हे जे असं कमेंट्स करणं जे आहे त्यांनी ते बिघडतं मग. हां, आणि मग आता या जागी नाहीच करत नवरा असेल, सासू सासरे असतील किंवा मोठं मुलं असेल, ते काय म्हणेल आई मग एवढं असेल तर तुझं तूच कर. हो. तिथे आपल्याला म्हणजे आपला फायदा कशात आहे हे सुद्धा बघता येणं गरजेचं आहे. अगदी बघता येणं गरजेचं आहे. आणि अगेन जसं मी म्हणलं तसं त्या बाबतीत थोडं टाइम टू टाइम शेमलेस होता येणं गरजेचं आहे. कारण सगळं जर मीच करायचं आहे तर तुमच्या घरातले सुद्धा आणि तुमची मुलं सुद्धा आणि तुमचे ऑफिसमधले बॉसेस सुद्धा तुमच्यावर सुपर खुश असणार आहेत. पण यांनी तुम्ही ही जर्नी किती काळ सस्टेन करू किती शकणार, पेलवणार आहे ते, आणि आज जी धुसपूस होतीये ते सगळंच. ॲब्सोल्युटली ते किती काळ सस्टेन करता येणार आहे, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. बरोबर आहे. बऱ्याचदा काही वेळेला असं होऊ शकतं की मी देते आणि मला तर काही मिळत नाहीये, तर शुड आय आस्क फॉर इट. ॲब्सोल्युटली. म्हणजे मला जर माझ्या मेंटल वेलबिंगची काळजी घ्यायची असेल आणि इतरांच्या ही चिडचिडीतनं त्यांना मुक्त करायचं असेल तर शेमलेसली स्वतःचा मी टाईम मागून घेता आला पाहिजे. सो क्लासिक एक्झाम्पल इज की अगं तू आत्ता काही कामात आहेस का? नाही. मग जाता येता हे करशील का? नाही. तू आत्ता काही करतेस का? नाही. माझा हा वेळ नुसता बसण्याचा आहे, तर मी काहीही करणार नाही आहे. ह्याच्यासाठी पण तो वेळ घेता येणं गरजेचं आहे. आणि मी म्हणेन की ती एक आर्ट आहे. म्हणजे 2 मीटिंग्सच्या मध्ये खालती जाऊन चक्कर मारून येणं ही एक आर्ट आहे. किंवा मुलाला पिकअप करायच्या आधी 15-20 मिनटं आधी तिथे जाऊन तिथे चक्रा मारणं, किंवा मैत्रिणींबरोबर थोड्या गप्पा मारणं. एखाद्या मैत्रिणीबरोबर जिच्याबरोबर महिने आपलं बोलणं होत नाही, तिच्याबरोबर फोनवर बोलणं त्या 10-15 मिनिटांमध्ये, ही एक आर्ट आहे तो वेळ स्वतःसाठी घेण्याची. आणि मला ना बऱ्याचदा असं जाणवतं जेव्हा असा खरोखर चांगला वेळ आपण घालवतो, पुढची जी काही कामं आहेत ती खूप लाईटली आणि चांगल्या प्रकारे आपण ॲब्सोल्युटली. एकतर त्यातली आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यातली सहजता वाढते. अगदी. आणि मी किती काम करतेय किंवा मी किती काम करतोय हे एका पॉईंटला शौर्याचं जरी फिलिंग असलं तरी एका पॉईंटला ते फिलिंग सेल्फ पिटी, म्हणजे स्वतःलाच दया किंवा कीव दाखवणारं फिलिंग आहे, जे तुम्हाला दमवतं. किती करते नाही का मी, किती करते नाही का मी, हे इम्पोजही आपण केलेलं असतं आणि 4 गोष्टी बाकीच्यांनी जरी सुद्धा होतं स्वतः. ॲब्सोल्युटली. त्यामुळे ती सेल्फ पिटी आहे ना, ती एका पॉईंटला दमवणारी आहे तुम्हाला. बरोबर आहे. ते तोडणं थांबवणं हे आपलं आपणच करणार आहोत, दुसरा कोणी त्याच्यात काही करू शकणार. आणि नेहमी स्वतःला सांगावं की 26 तास जरी मला मिळाले असते तरी मला एवढी कामं करायची राहिलीच असती. हो अगदी. मग जर 24 तास आहेत तर मग ती शेवटच्या 2 तासाची कामं सोडून देऊ, आपण उद्यावर ठेवू. आईविषयी खूप होत आहे, पण तरी सुद्धा एक प्रश्न अजून एक जो बऱ्याच आयांना जाणवतो तो म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी एक काहीतरी गॅप घेतो आपण, तो
व्हेरी होऊ शकतो काही लोकांचा. पण जेव्हा तो गॅप घेऊन पुन्हा ती आई कामाला जाते तेव्हा सगळंच बदललेलं असतं. तिची जी घालमेल असते तीही वेगळी असते. तर यातनं जो काय म्हणता येईल त्याला फोकस काम करणं किंवा पीस ऑफ माइंड, याविषयी तू काय सांगशील? मला असं वाटतं की त्यानंतर ती जी कामाला जाते म्हणजे मॅटर्निटी ब्रेक नंतर ते कामाला जाणंच एका वेगळ्या पद्धतीचं असतं. कारण तिथे ती आई स्वतःलाच एक्झिस्टेन्शियल प्रश्न विचारत असते की मी जायला पाहिजे पण का, मग माझं मूल काय करत असेल. आणि मजेची गोष्ट अशी आहे की 2-3 महिने आधी तीच स्वतः म्हणत असेल की हे सगळं कधी संपणार आणि कधी मी कामाला जाते. पण ॲक्च्युली जायची वेळ आल्यानंतर ते जे मॅटर्नल इन्स्टिंक्ट असतं किंवा ती जी सेपरेशन अँक्झायटी आहे ती एका खूप मोठ्या प्रमाणावर त्या आईला फील होत असते. तर एकतर ना काही वेळ मी तिथे नसणार आहे याची सुरुवात तो मॅटर्निटी ब्रेक एंड व्हायच्या आधीच झाली पाहिजे. म्हणजे 2 तास वेळ मी कुठेतरी जाऊन येते किंवा 3 तास मी थोडा वेळ या प्रसंगामध्ये अनअवेलेबल असेन किंवा मी माझ्या मागे बाळासाठी जी सपोर्ट सिस्टीम तयार करते ना त्याची सुरुवात तो ब्रेक संपायच्या महिनाभर आधी झाली पाहिजे. बरोबर. कारण आता मी ऑफिसला जायला लागले आणि दर 2 तासांनी मला असं वाटतं की घरी सगळं बरोबर आहे ना. तर बऱ्याचदा असं होतं की 6 महिने 8 महिने अगदी 1 वर्ष जेवढा वेळ तुम्ही ब्रेक घेणार आहात त्याच्या 11th आवरपर्यंत आपण पूर्णपणे असणं या गोष्टीवर फोकस करतो. बरोबर. आणि मग ॲक्च्युली तो जो फायनल दिवस येतो की आजपासून तुम्ही 6-7 तास नसणार आहात त्या दिवशी तुमच्या पूर्ण सिस्टीमची तारांबळ उडालेली असते. बरोबर. म्हणजे बाळाची उडते, त्या आईचीही उडते, त्या आईच्या ऑफिसमधल्या लोकांनाही कळत नसतं हिला कामं द्यायची नाही द्यायची, ही कुठल्या ट्रान्झिशनमधून जाते, आली तर आहे कामाला. बरोबर. सो सगळेच जण त्यासाठी प्रिपेअर्ड नसतात. सो मला असं वाटतं त्या ब्रेकवरनं आपण एंटर करत असताना ना ते ट्रान्झिशन खूप छान आणि स्मूथ असलं पाहिजे. इनफॅक्ट बऱ्याच कामांमध्ये हे पॉसिबलही असतं की आधी मी रिमोटली जॉईन करेन किंवा आधी मी ऑफिसला 1च दिवस येईन, मग हळूहळू मी तास वाढवेन किंवा अगदी हायब्रिड मॉडेल जरी वर्किंगचं असेल तरी 4 तास मी 3 दिवस यायला तयार आहे पण उरलेला वेळ मी घरून काम करेन. असं पॉसिबल आहे का, तर हे थोडंसं ट्राय करावं. कारण त्यांनी ते ट्रान्झिशन बऱ्यापैकी सोपं होतं आणि बर्नआउट फील होत नाही. नक्की. आणि मला असं वाटतं की या टप्प्यावर आयांनी स्पेसिफिकली स्वतःला हे सांगणं खूप गरजेचं आहे की आता मला माझी फिजिकल हेल्थ, माझी झोप, माझं बॅलन्स न्यूट्रिशन याच्याकडे जास्त बघायला पाहिजे. राईट. कारण आता जर मी ठप्प झाले तर मी मल्टिपल लेवलवर ठप्प होणं अनुभवणार आहे. म्हणजे आई म्हणून सुद्धा मला कुठेतरी तो ब्लॉक येणार की अरे बापरे मी आजारीच आहे. मग कामात अजून सुट्ट्या होणार आहेत त्याचा एक वेगळा गिल्ट येणार आहे की मी 1 वर्षाच्या ब्रेक नंतर आता सुट्ट्या अधिक घेते. सो ह्या रोलमध्ये तर जेवढ्या आपल्यावर जबाबदाऱ्या जास्त ते डायरेक्ट इक्विव्हॅलंट आहे की किती मी माझी काळजी घेतली पाहिजे. राईट. आपण बरोबर उलटं करतो की माझ्यावर जबाबदाऱ्या जास्त म्हणजे माझ्याकडे अधिक स्वतःचं दुर्लक्ष. तर ते एक्झॅक्टली उलटं आहे की जबाबदाऱ्या अधिक तर स्वतःची काळजी अधिक. बाळाला हे नाही कळणार आहे ना की आई जॉब करते तर रात्री झोपावं. ते उठणार आहे कारण त्याची स्लीप सायकल सेट नाही आहे. पण हे म्हणणं खूप सोपं असतं की रात्री पण त्याचं सगळं मलाच करावं लागतं. तुम्ही जर ठरवलं तर नाही करावं लागत. सोमवार बुधवार शुक्रवार रात्री जागायचे दिवस माझे आहेत, मंगळवार गुरुवार शनिवार तुझे आहेत. मग त्याच्या अकॉर्डिंगली मंगळवार गुरुवार शनिवारचं दिवसाचं कामाचं प्रेशर तू कसं मॅनेज करायचंस हे समजायला तूही सुज्ञ आहेस. आणि सोमवार बुधवार शुक्रवार आधी थोडं रेस्ट घेता येते का, संध्याकाळच्या मीटिंग्स थोड्या कमी करता येत आहेत का, हे मला माझं ठरवायला लागणार आहे. तान्ह बाळ आहे किंवा हळूहळू अगदी छोट्या बाळाच्या बाबतीतलं आणि आईच्या बाबतीतलं बऱ्याच वेळेला इथे आजी आजोबांची पण मदत घेतली जाते की आई बाबा दोघेही कामावर आहेत आणि घरी आजी आजोबा सांभाळतात. तर त्यांना सुद्धा मी टाईम मिळायला हवा का? ॲब्सोल्युटली मिळायला हवा. म्हणजे मला असं वाटतं की आजी आजोबा जर पालकत्वामध्ये मदत करत असतील तर आय थिंक ती मुलं पण लकी आहेत आणि ते आई बाबा पण लकी आहेत. कारण हल्लीच्या काळामध्ये ना लोकेशन आणि एरियाज वाईज सगळे वेगवेगळीकडे राहत असतात. हां बरोबर. अगदी एका घरात राहत असू तर हे पॉसिबल असतंच. पण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण आजी आजोबांवर अवलंबून राहू शकतो, तर मुलांची बेसिक सेफ्टी, मुलांचं खाणं पिणं आणि मुलं आनंदामध्ये आणि सेफ एन्व्हायरमेंटमध्ये आहेत ना
याच्या बाबतीमध्ये आपण 200% आजी आजोबांवर अवलंबून राहू शकतो. पण काय गोष्टींवर आजी आजोबा पण कंट्रोल नाही करू शकत, ते म्हणजे मुलांची एनर्जी लेवल त्याच्याशी मॅचअप करणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका पॉईंटला मुलं जसं मोठं होतं आहे तशा त्याच्या वैचारिक गरजा पण खूप वाढत आहेत. म्हणजे त्याची एंगेजमेंट लेवल खूप वेगळ्या लेवलची आहे. तर मग आजी आजोबांना कधी कधी ते ताणाचं वाटू शकतं. तिसरं म्हणजे जसा काळ आणि जनरेशन बदलतोय तर तसं मुलांच्या खेळाच्या आणि एंगेजमेंटच्या व्याख्या पण बदलत आहेत. म्हणजे अनेक वर्षांपूर्वी 4 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं मूल फुलं गोळा करणं, पानं गोळा करणं आणि त्यातनं डिझाईन निर्माण करणं यासारख्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाऊण ते 1 तास एंगेज होत असेल, तर आज 4, 4.5, 5 वर्षाचं किंवा 6 वर्षाचं मूल या ॲक्टिव्हिटीत एंगेज होत असेल, पण किती वेळ? 15-20 मिनटं. 15-20 मिनटानंतर त्याला चेंज ऑफ ॲक्टिव्हिटी लागतं. मग ह्या चेंजेसबरोबर कोपअप करणं कदाचित आजी आजोबांना अवघड जाऊ शकतं. तिसरं, मुलांचा स्क्रीन टाईम. हा आजी आजोबा एका पॉईंटला किती आणि कसे कंट्रोल करणार, ही पण एक लिमिटेशन येते. सो आपण आजी आजोबांवर काय काय जबाबदाऱ्या टाकतो आहोत या बाबतीमध्ये आपण आईबाबा म्हणून थोडं वॉचफुल राहू शकतो. आणि मग त्या मुलाच्या मेंटल एंगेजमेंटसाठी किंवा त्याच्या ओव्हरऑल एंगेजमेंटसाठी आपण बाकीची सपोर्ट सिस्टीम, एखादा ॲक्टिव्हिटी क्लास किंवा एखादे कोच सोसायटीमध्ये येत आहेत आणि 4-5 मुलांची संध्याकाळची खेळायची ॲक्टिव्हिटी खालतीच घेत आहेत. मग एखादी आजी आजोबा ती नीट चालली आणि याच्याकडे लक्ष ठेवू शकतात. पण मुलांचे खेळ घेणं ही आजी आजोबांची जबाबदारी नाही होऊ शकत. तर अशी आपण बाकीची सपोर्ट सिस्टीम कशी वापरू शकतो याचा विचार करायला हवा. त्याचबरोबर आजी आजोबांना पण त्यांचा वेळ देता आला पाहिजे. म्हणजे असं असू शकतं का की शनिवार रविवारचा वेळ, की हा वेळ आता आजी आजोबांना जे हवं ते आजी आजोबा करतायत, किंवा 2 लोकांचे जर वर्किंगच्या वेळा असतील तर गुरुवारी संध्याकाळी मी मुलांना ॲक्टिव्हिटीला घेऊन जाते, मंगळवारी बाबा ॲक्टिव्हिटीला घेऊन जातो. म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रविवारच्या संध्याकाळी हा वेळ आजी आजोबांचा असतो. किंवा आम्ही शनिवारचा दिवस सकाळपासूनच वेगवेगळीकडे फिरतो, कधी टेकडीवर असेल तर, कधी म्युझियमला जाणं असेल तर, मग अगदी म्हणजे संध्याकाळी खाऊन पिऊनच आम्ही घरी येतो. असं असेल तर अगदी तो दिवस आजी आजोबांचा आहे की त्यांनी काय हवं ते त्यांना करावं. बरोबर. हे सेग्रिगेशन ना जसं आईबाबांमध्ये एकमेकांबाबतीत गरजेचं आहे, तसं सपोर्ट सिस्टीम म्हणून आजी आजोबांकडे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि कधी कधी ना याचं अगदी अपोजिट टोक बघितलं जातं की माझी मुलं म्हणजे माझीच जबाबदारी आणि त्यांचं पालकत्व माझ्याच पद्धतीने व्हायला पाहिजे, मला आजी आजोबांचं पण चालणार नाही आहे. याच्यामध्ये आपण आपल्यावरच अधिक ताण देतो आहोत. सो मदत घेता पण आली पाहिजे, ही पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी तर आजकालच्या काळात म्हणेन फक्त आजी आजोबांची नाही, हक्कानी शेजारच्या काका काकूंना पण सांगता आलं पाहिजे, आपल्या मित्रमैत्रिणी, मुलांच्या मित्रमैत्रिणींच्या आयांना पण सांगता आलं पाहिजे, वेळ प्रसंगी आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगता आलं पाहिजे की अगं असं असं आहे, काही नाही करता येणार, तर हे पॉसिबल होऊ शकणार आहे का 1 तासाभरासाठी, तर ही मदत मागता आली पाहिजे. या सगळ्यात एका कोणावर तरी ताण जास्त आहे हे न बघणं हे गरजेचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे एकावर जर ताण नाही ना आला तर ताण येणारा माणूसही ताणात जात नाही. बरोबर. आणि दुसरं, मुलांचा पण विचार करायला पाहिजे ना, त्यांना 1 आणि 2 सोर्सकडनंच इन्स्ट्रक्शन, त्या 2च लोकांबरोबर हे बोर होऊ शकतं. अगदीच बोर होईल. त्यापेक्षा हे डिव्हिजन जर का झालं तर ते खूप हेल्पफुल होईल. अगदी. खूपदा आपण आता काम, घर, जॉब याविषयीचं बोलतोय. वर्क लाईफ बॅलन्स ही जी टर्म आहे याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये हा प्रश्न तू विचारलायस त्याच्यामुळे हा प्रश्न अवघड आहे हे आधी मी डिक्लेअर करते. तर वर्कच्या जागी आणि लाईफच्या जागी असं सेग्रिगेशन आजकालच्या काळामध्ये खरंच खूप अवघड आहे. तर ना त्याचं छान पद्धतीने इंटिग्रेशन होऊ शकतं. आणि त्या 2मध्ये जेव्हा सेग्रिगेशन करायचं आहे ना, तर त्यातलं ट्रान्झिशन आहे ते स्मूथ होऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये 2-3 टप्पे असं मला वाटतं की कधी तुमची कामाच्या ठिकाणची तुमची एफिशियन्सी, तिथलं प्रायोरिटायझेशन हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा ते प्रायोरिटायझेशन होणार नाही तेव्हा काही कामं तुमच्या इंडिव्हिज्युअल लाईफवर स्पिल होणारच आहेत. आणि मग फॅमिलीला वेळ द्यायचा. मग मी ही माझी 2 कामं कधी करते माहिती आहे का? रात्री 11:30ला सगळे झोपल्यावर. म्हणजे इव्हेंच्युअली मी मला सॅक्रिफाईस करते, म्हणजे मी कोणाला तरी सॅक्रिफाईस करते. सो कामाच्या ठिकाणी आपल्याला एफिशियंटली काम करता येणं,
प्रायोरिटायझेशन नीट करता येणं, म्हणजे आपल्या कपॅसिटीच्या बाहेर गोष्टींची जबाबदारी आपण आपल्या अंगावर घेतली आहे का, तर ते स्वतःला आयडेंटिफाय करता येणं. कुठे कुठे आपल्याला खूपदा ताण येतो कारण स्किल लेवलवर आपण कुठेतरी कमी पडत असतो, तर स्वतःला इक्विप करता येणं. बरोबर. जसं फॅमिली लाईफमध्ये मदत घेता येणं अपेक्षित आहे, तितकंच असर्टिव्ह कम्युनिकेशन तुमचं तुमच्या वर्क लाईफमध्ये पण पाहिजे. मला ताण येत असेल तर मला ते माझ्या सुपिरियरला सांगता येतं आहे का, माझ्या कलिग्सना ते विचारता येतं आहे का की असं असं मी पण करतोय, तू पण करतोयस, तर तुझी पद्धत काय आहे, मलाच एवढं अवघड का जातं आहे, हे पण करता येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काही काही ठिकाणी स्वतःला हार्ड स्टॉप देणं की हे खूप गरजेचं आहे. अगदी छोट्या गोष्टी असतात की रोज संध्याकाळी जात असताना माझ्या आजच्या राहिलेल्या गोष्टी आणि उद्याच्या मला प्रायोरिटी वाटणाऱ्या गोष्टी एका छोट्या पोस्टिटवर लिहून ठेवणं हेल्प्स द बेस्ट. म्हणजे प्रत्येक वेळ कामाचा विचार तुमच्या मनामध्ये येणारच आहे, पण याचा अर्थ तुमच्या फोनमधलं जीमेल तुम्हाला उघडायचं नाही आहे. काय मला चेक करायचं आहे याचा स्वतःला मेसेज करून ठेवायचं आहे. एवढं जरी आपण करू शकलो ना तरी काम स्पिल होणं कमी होईल. किंवा हे आपण खूपदा करतो की कामाचा जरी फोन असेल तरी आपण घेतो, पण महत्त्वाचं काही असेल तर ऑडिओ मेसेज करून ठेव किंवा मेल करून ठेव किंवा मेसेज करून ठेव असं सांगून तो फोन बंद करता येऊ शकेल. बरोबर. घरामध्ये आल्यानंतर मोबाईलचा वापर लँडलाईन फोनसारखा करता येऊ शकेल. अगदी. की जर मला फोन आला तर मी बघेन, पण ना तिथेच थांबता आलं पाहिजे. आपण तो फोन तर करतो, थांबवतो, त्याला शॉर्टकट पण मारतो, पण तिथून लगेच लक्ष आपलं व्हॉट्सॲपवर जातं, मग तिथून टीम्सवर जातं, मग तिथून मेल्सवर जातं, मग एवढंच काय मग इंस्टाग्रामवर जातं. कारण आता मी घरात आली आहे ना, त्यामुळे आता मी इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळं बघू शकते. मग तिकडे काहीतरी अपडेट दिसला की मग आपण लिंक्डइनवर पण जातो. हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि ही सगळी जर्नी खूप थकवणारी आहे खरं तर. हो, वेळ काढणारी आहे, थकवणारी आहे आणि घरामध्ये सुद्धा तुमचा ॲब्सेंटिझम दाखवणारी आहे ना. अगदी. कारण तिथून सगळ्यातून बाहेर आल्यानंतर कधीच वा माझं आपलं हे सगळं चेक करून झालं अशी आपली रिॲक्शन असते. यार ही मेल पाठवायची राहिलीच की आपली, ओ माय गॉड हे लोकांनी अपडेट टाकलेत, हे माझे टाकायचे राहिलेच की, आणि आता उद्या ह्याच्यावरनं बोलणी बसणार. म्हणजे काम रिलेटेड गोष्टींनी आपल्याला रिलीफ मिळतोय असं नाहीच आहे. मग रिलीफ मिळणारच नाहीये तर तो इनपुट तरी कशाला घ्यायचा. खरं. आणि जर तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये थोडा वेळ तुम्हाला काम करावं लागणार असेल ना, तर मग तो वेळ सुद्धा 20 ते 25 मिनिटाचा राखून ठेवा आणि घरी पण डिक्लेअर करा ना की मी ऑफिसमधून आलेलो आहे, पण आजचा हा 20-25 मिनिटाचा वेळ तरीही मला कामाला द्यावा लागणार आहे. बरोबर. कृपया त्याच्यासाठी पूर्ण कामाची वेगळी जागा घ्या. म्हणजे हे तर माझं वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सगळ्या लोकांना सांगणं आहे की तुम्ही आहात म्हणल्यानंतर घरचे तुमच्याकडून एक्सपेक्ट करतायत की तुम्ही तिथे फिजिकली आणि मेंटली प्रेझेंट आहात. बरोबर. तर तुम्ही कामाच्या ठिकाणी बसणार असाल तर डिक्लेअर करा की मी कामाच्या खोलीत आहे, दार लावून घ्या, काम करा. बाहेर याल तेव्हा पूर्ण प्रेझेंट होऊन या. बरोबर. कारण नाहीतर तुमच्या घरच्या लोकांना तुम्हाला कन्सिडर करायचंय का नाही करायचंय हे कळतच नाही. हे तुम्हालाच आपल्यालाच सेट करावं लागणार. हो, आणि खरंच लॅपटॉप आणि मोबाईल ही इतकी कन्व्हिनियंट गोष्ट की आपण डायनिंग टेबलवरही काम सुरू करतो. आपण मुलांबरोबर बोर्ड गेम खेळत असताना सुद्धा कामाचे मेल उघडतो. हो. आणि हा एक छोटा एटिकेट आहे की मी मुलांबरोबर खेळत आहे तर कामाच्या ठिकाणी मला सांगता आलं पाहिजे की आत्ता मी मुलांबरोबर आहे, बरोबर 20 ते 25 मिनिटाचा वेळ मला द्या, त्यानंतर मी फोन करीन. आणि तो फोन घ्यायला मला कामाच्या ठिकाणी जाऊन तो फोन घेतला गेला पाहिजे. कित्येक वेळा मोठे मोठे संवाद, ऑफिसमधली भांडणं, कलिग्स बरोबरचे मिसअंडरस्टँडिंग हे घरातले लोक ऐकून अफेक्ट होत असतात. आणि अशा चिडलेल्या बाबाला किंवा चिडलेल्या आईला मी माझं चित्र दाखवायचं आहे का नाही असा केविलवाणा प्रश्न त्या बाळाला पडलेला असतो. सो मला असं वाटतं कंडिशन्ड जागा असणं आणि टाईम वेगळा अलॉटेड असणं या गोष्टींनी तो बॅलन्स साधता येणं सहज शक्य आहे. खरंच हे मस्त उत्तर दिलंस तू. कारण वर्क फ्रॉम होम ही बऱ्याच घरांमध्ये आजकाल म्हणजे त्या स्वरूपातच काम करायला लागतं. तर त्या दृष्टीने त्या लोकांना याचा नक्की, तुझ्या उत्तराचा नक्की फायदा होईल. अनुजा, एकूणातच आपण वर्क लाईफ बॅलन्स आणि मुलं आणि आपलं काम या सगळ्याविषयी खूप छान बोललो आज. आणि त्यातनं अनेक गोष्टीसुद्धा लक्षात आल्या की ज्या मला पण असं वाटतं की मी बदलायला हव्या. पण हे सगळं करताना आत्ता मी काहीतरी किंवा सगळे पालक एका ठराविक पॅटर्ननी जात आहेत, शेड्यूल तसं आहे.
तर इमिडिएट जर का आम्हाला काही हे करायचं असेल किंवा वाटतंय की ह्या गोष्टी सुधारायला हव्यात, तर काय अशा काही टिप्स तू सांगशील का? मला असं वाटतं की प्रत्येकानेच एक करायची छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे की मी ज्याला बॅलन्स म्हणते आहे त्या बॅलन्समध्ये कामाच्या ठिकाणी आनंदी मी असं जर मला स्वतःला बघायचं असेल तर मला काय काय करायला पाहिजे ह्याची पहिल्यांदा तर आधी यादी करायला लागेल की काही कामं आहेत जी मला नकोशी वाटत आहेत, काही कामं जी मला जमत नाही आहेत, या सगळ्या स्वरूपामध्ये हॅपी मी ॲट वर्क प्लेस ह्याची खरं तर आधी मला यादी करायची, जे इमिजिएटली पॉसिबल नाही आहे. पण निदान आज माझ्यासमोर ते लिस्टेड तरी आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे कदाचित याच्यामध्ये जॉब स्विचसुद्धा येऊ शकेल की यातल्या मल्टिपल गोष्टी आहेत की ज्या जॉब स्विचनी साध्य होणार आहेत माझ्यासाठी. पण जर माझ्यापुढे चांगल्या वर्क लाईफमधली मी याची इमेजच नसेल तर मी जॉब स्विचमध्ये सुद्धा त्या गोष्टी शोधणारच नाही. आधी माझ्या पुढे मला काय अटेन करायचं याचं पिक्चर असणं गरजेचं आहे. राईट. तेच मुलांच्या बाबतीत आहे. म्हणजे परफेक्ट पालक होण्यापेक्षा माझं आनंदी मूल, त्या आनंदी मुलाच्या डायमेन्शनमध्ये मला काय काय गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे त्याची एंगेजमेंट बघायची आहे का, मग त्याचं चांगलं न्यूट्रिशन बघायचं आहे का, त्याची एखादी को करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याच्यासाठी मला वेळ द्यायचा आहे ते मला बघायचं आहे का, त्याच्या अभ्यासासाठी मला वेळ द्यायचा आहे का. सो माझ्या मुलाच्या किंवा आमच्या मुलाच्या पालकत्वाच्या पर्स्पेक्टिव्हनी काय काय गोष्टींच्या बेसिक नीड्स आत्ता मला दिसत आहेत त्या आधी आपल्या जोडीदाराबरोबर बसून फिगर आउट करायच्या आहेत. राईट. मग आपल्याला त्याचं डिव्हिजन करता येईल की यातलं तुला काय करता येईल, मला काय करता येईल, याच्यासाठी वेळ कसा अवेलेबल होईल. आणि ना कधी कधी तर तुम्ही या डिस्कशनमधनं अगदी डेड एंड सिच्युएशनला पोचाल की हो 6 ते 8 या वेळामध्ये त्याला आपली गरज असते आणि तेव्हा आपण दोघंही ॲब्सोल्युटली अनअवेलेबल असतो. पण मला असं वाटतं पहिल्यांदा तुम्ही या प्रॉब्लेम स्टेटमेंटपर्यंत तरी याल. बरोबर की 6 ते 8 या वेळामध्ये त्याला कुठल्या तरी छान एंगेजमेंटची गरज असते आणि तेव्हा आपण अनअवेलेबल असतो. हा प्रॉब्लेम पहिल्यांदा अड्रेस तरी झाला. बरोबर. मग आपण सोल्युशनकडे वळू ना की तू का मी, अशापेक्षा आपण दोघंही नसणार आहोत का. मग आपण डेज डिवाईड करायचे का, आपण वेगळ्या व्यक्तीला जबाबदारी द्यायची आहे का, आपल्याला असं सेग्रिगेशन करता येईल की दोघांनाही आपण एखादा खेळाचा क्लास लावू, जाताना ड्रॉप करायची जबाबदारी मैत्रिणीची आई घेईल, पिकअपची जबाबदारी आपल्या दोघांपैकी एक येईल. संपला ना, हा प्रश्न मार्गी लागला. बरोबर. पण 6 ते 8 या वेळामध्ये आम्हाला वेळच होत नाही मुलाला द्यायला, म्हणून आमचं मूल हे घरातच टी व्ही बघत असतं. हे नाही व्हायला पाहिजे, कारण त्यातून येणारा गिल्ट परत आपल्यालाच पेलणारा नाही. त्या प्रश्नाचा विचार आधी केला गेला हो, पाहिजे. तर तो विचार केला गेला पाहिजे, प्रश्न ॲड्रेस केला पाहिजे, म्हणजे सोल्युशनकडे दिशा तरी सापडतील. सो जसं आपण वर्क फ्रंटवर मला काय करायचं आहे हे लिस्ट डाऊन करणार आहोत, पालकत्वाच्या लेवलवर काय करायचं आहे ते लिस्ट डाऊन करणार आहोत, घरामध्ये डिस्कस करणार आहोत, तसंच मला माझ्या वेलबिंगसाठी काय काय करायचं आहे. म्हणजे एक हॉबी जी अनेक वर्ष मी म्हणते की मला करायची आहे, तर त्याच्यासाठी मला वेळ देता येणार आहे का. हा एकतर स्वतः लिस्ट डाऊन स्वतःसाठी करायचा मुद्दा आहे. माझ्या वेलबिंगसाठी, माझ्या झोपेसाठी, माझ्या डिजिटल डिटॉक्ससाठी मला काय करायचं आहे हे मी स्वतःला ॲड्रेस करण्याचे मुद्दे आहेत, ते डिस्कस करायचे आहेत आणि मग त्याच्यासाठी मदत पण मागायची. आणि सोल्युशन पण घ्यायला हरकत नाही की मला हे अटेंड करायचं आहे पण कसं करायचं माहिती नाही आहे, तर 4 लोक तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन डेफिनेटली देऊ शकतील. सो पर्सनल वेलबिंग हा मुद्दासुद्धा या सगळ्यामध्ये इक्वली महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं कधी कधी माझं वेलबिंग तू टॉसवर टाकतोयस का तुझं वेलबिंग मी टॉसवर टाकायचं आहे, अशी कधीतरी एक सटल कोल्ड वॉर असतं आईबाबांमध्ये सुद्धा. तर मला असं वाटतं त्या कोल्ड वॉरमधनं मी का करू या प्रश्नाकडे आपण खूप लवकर पोचतो. तर मला वाटतं आपल्याला मिळून करायचं आहे असं जर आपण या स्टँडकडे जर येऊ शकलो ना, तर याच्यामध्ये सर्वात आनंदी कोण ठरणार आहे तर तुमचं मूल, आणि सर्वात वेलबिंगमध्ये कोण पोचणार आहे तर इव्हेंच्युअली तुम्ही पालक म्हणून. नक्कीच. तू का मी याच्यापेक्षा आपण या दृष्टीने ॲब्सोल्युटली विचार करणं गरजेचं आहे. येस. आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा विषय होता, कारण आपण सगळेच यातनं जातोय आणि त्याचा ताण येतोय हे म्हणत बसण्यापेक्षा त्याच्याकडे कशा तऱ्हेने बघायचं हे तू खूप छान सांगितलंस असं मला वाटलं. आणि सिस्टमॅटिक त्याला अप्रोचसुद्धा मिळू शकतो हे पण आजच्या आपल्या एकूणच सगळ्या डिस्कशनमधून पुढे आलं. त्यामुळे थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम.
तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड कसा वाटला ते जरूर कळवा. या संदर्भातले तुमचे पण काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की कळवा. त्याच्यावर उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.